बोला की पाटण काय झालं यांचं रेशनिंग काय देत नाही? ते गेले महिन्यात दिले की आता या आणि आज सोमवार आहे, तुम्ही पाठी तर लावलं सोमवारी दुकान बंद राहील. काय झाले आमच्या इथलं ही नाही माल आलेला नाही तिथंच तेवढं आलंय मग कशाला म्हणलं पाठी बदला की सोमवारी दुकान बंद राहील, तुम्ही पाठी लिहिली. आलाय 15 तारीख कवा हे 2 दुकान हे आम्हाला जे आधी दुकान दिले हिची आम्हाला गरज नसताना मग सांगा की शासनाला गरज नाही म्हणून. सांगितले सांगितले शासन गरज नाही म्हणून तुम्हाला देतंय. नाही दुसरं कोणाला तरी दिलं असतं ना, गरजू व्यक्तीला दिलं असतं ना. मी दिलंय की तसं सांगितलंय काय तुम्हाला गरज नाही दुकानाची? गरज नाही असं नाही, फक्त ह्या इथल्या सोयीसाठी मी आलोय. तुम्ही असं काय म्हणताय मला गरज नाही, मला दुकान दिलंय? मला गरज नाही असं कसं आलं म्हणून तुम्ही म्हणलं आता. काय तुमचं काय म्हणणं आहे? अहो तुम्ही माघार कशाला पाठवताय विना रेशन घेता लोकांना? मागच्या वेळी मी आलतो, मागच्या महिन्यात त्यानं नेलं नाही. कोण सुतार मी होतो इथं हा नव्हतो. पाटणकर होते का नाही? काय मला माहिती. तिला ना देऊन टाका ना, तुम्हाला काय अडचण आहे का? काय विकायचं आहे तुम्हाला कुठं काय तसं सांगा मग. काय आम्ही काय येत नाही. काही नसतं मी विकलेला पुरावा नाही माझ्याकडे कुठला तुमच्याकडे, आणि माझ्याकडे नाही देतच नाही म्हणजे काय आम्हाला देतच नाही म्हणून कुठं विकत असाल ना, असं आमचं मत आहे. आमच्या नाव चालेल तुम्ही काय केलं? शिल्लक आहे की मग देऊन टाका की शिल्लक असलेलं देऊन टाका त्यांना, काय अडचण आहे? शिल्लक आहे तर. आता तहसीलदारला बोलव आणि ह्याला बोलव. तुम्ही काय कलेक्टर आहे? हे बोला मी कुठं काय तुला बोललो? हा? तहसीलदारकडे जा. मी तुला काय अहो बोललो? ते दुसरे कोण 4 आहेत? वेळा बोललाय तुम्ही. पण हा 2 माणूस वेळा बोललाय. पाटणकर 4 वेळा माणूस हा बोललाय. ग्राहक आहे, ग्राहकाशी सौजन्यानं वागावं की नाही मला सांगा. असं कशाला बोलायचं? मी बोललेलं नाही काय. मग तो येड लागलाय त्याला, तो खोटं बोलतोय का? आम्हाला काय अड लागले? काय दारू पिऊन आलोय आम्ही? ते बोलला असेल ऑफिसला तक्रार करा, ह्याच्यापेक्षा दुसरं काय तहसीलदारला बोलणार जाऊन सांगा, मॅडमला जाऊन सांगा. ही काय भाषा आहे? सकाळी तुम्ही पण म्हणलाय ना तुम्ही? मी नाही बोललो. सकाळी तुम्ही म्हणला, मी खिडकीत तुम्हाला विचारलंय. शक्य नाही. दाखवू का व्हिडिओ माझ्याकडे आहे? हा तुम्ही हा? दाखवू का व्हिडिओ सांगा? त्याला रेशनिंग देणार आहे की नाही? त्याला रेशनिंग देणार आहे की नाही सांगा. त्याचा जे हक्काचा आहे त्याला देणार आहे की नाही सांगा. भाषा बदला. कारण देखील देतो दे काढून. मागच्या महिन्यातला या महिन्यातून दिले. देतो उद्या आहे का मागच्या तुमचं महिन्यात देतो. हा? नाही नाही, आता आणते. पावती निघणार नाही पण आता मागल्या महिन्याची बरं ठीक आहे, देऊन टाका त्याला. घे काय हे- आहे, तुम्ही कार्ड किती काढून आता आहे बरं उद्या ये न्याय. आणि ते पाठण करणार भाषा व्यवस्थित बोलाय सांगा. लक्षात घ्या, तुम्हाला होत नसेल तर सांगा, आम्ही तिथं तहसीलदारांना सांगू. पण व्यवस्थित ग्राहकाशी कसं बोललं पाहिजे? एकाला सुद्धा आपण कधी वाईट मी काय येडा बोलतोय का? खोटं बोलतोय का? अहो मी काय आहे का सांगा. तुम्ही स्वतः सकाळी म्हटलंय. काय बोललो मी? तहसीलदारला सांग. तहसीलदारला जाऊन सांगा, तक्रार नाही करते, नाही दुकानदाराला शक्यच बोलवून नाही. घेते. तहसीलदारला सांगायचं माझ्या तोंडातून कधीच आलेलं नाही. अहो तुम्ही सकाळी बोललाय नाही काय सांगताय? तसं मी बोलूच शकत नाही. नाही पण तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही शासनाला कळवा. अहो ऐका, पाटणकर 4 वेळा बोलले तुम्हाला. तुम्ही सुद्धा सकाळी बोललाय. पाटणकर ते तुमचा प्रश्न आहे पण मी बोललेलो नाही तुम्हाला काय. हे दुकान कोणाचं आहे? हा अंगवणे कोण आहेत? अंगण मी आहे. मग ते पाटणकर कोण आहे? दुसरा कोण आहे? पाटणकर हे सहकारी दिलाय ऑफिसनं मदतीला. कुठे? तहसीलदार ऑफिसनं. मग त्याला एवढा माझा आहे, तो शासनाचा आहे का? शासनाचं नसलं तर ते दुकानदार आहे. मग कुठला तो दुकानदार कुठला आहे? दुकान कुठे आहे तिथं? वाजेगावचं. दुकान आहे त्याचं. परवाना तुमचा, मग तो इथं कशाला येऊन बसतोय मग? आपण दोघात चालवायला गेलं, मी एकटा चालवायला. मग दोघांचं नाव कुठे आहे? परवानगीदार अंगवणी BS आहे फक्त नाव. दोघांनी कसं जोडता येईल? एकाचं नाव दोघांनी सहकार्य करायला सांगितलं. आणि सहकार्य बाहेरच्या गावात माणूस यायला काय बोलू असं सांगितलंय का? नाही बोलणार. हा? मी तरी अहो, बोललेलो पाटणकर नाही. स्वतः बोलले. मी होतो का त्या दिवशी बळा? हा? मी होतो. तुम्ही नव्हता. पण त्यांना पाटणकर सांगा स्वतः ग्राहकांची व्यवस्थित वागा. जर नसेल तर दुकान सोडून ते बघू काय तहसीलदार शासन काय करेल ते. पण मी बोलतच नाही काय. इतकं शांत स्वभावानं मी इथं मग काम ते कोण करतो. पाटणकर आहे त्यांना सांगा. आणि बोलले. त्यांचं फोन, हा? फोन, फोन. ओके, नंबर सांगा. मी लावतो नंबर. तुझी तू लाव. सांगा. नवीन नंबर आहे. तेव्हा हे नंबर आहे तुझे. भिंतीवर नंबर आहे. तहसीलदार लावतो. 8075. तहसीलदार लावतो मी. तू लावतो. तहसील लावतो. त्या मॅडमचा नंबर आहे ते. कोण आहे ते मॅडम? दे नंबर. दे मग सांग. दुकान सोमवारी बंद आहे, तुम्ही आता उघडलंय. मग ते खोडायच पाहिजे तिथलं. हा, तोंड बघून सोय करताय का? तोंड म्हणजे तोंड बघून सोय करताय. याचं तोंड दिसलं मग तुम्ही याला नाही म्हटला. सांगताय मॅडम. आम्ही काय येडे आहे का? 70 83 83 70 70 57 33. सरळ मी साध्या भाषेत 33. काय नाव विचारलं. ऍडजस्ट करून द्या मागच्या महिन्यातलं. कधीच असं काही बोलत नाही.
महेश पाटणकर म्हणते तुम्हाला विचारा, तुम्ही म्हणताय पाटणकरांना विचारा. मी तसं कधी- मॅडम नमस्कार. काय म्हणत नाही. किती बोललो नाही हा मी ॲडव्होकेट विशाल मोहिते बोलतोय. हा ते मोहिते वडगावला एक दुकान दिलंय आपण, रास्त भाव दुकानाचं. ते अंगावणे म्हणून आहेत बघा. येस, जोडलेलं आहे बरोबर. ते जोडून दिलंय का वाजेगावच्या इथे पाटण करताना? हा जोडलेलं आहे. हो जोडलेलं आहे, पण ते ग्राहकांशी कसे बोलतायत, व्यवस्थित बोलत नाही, बोलण्याची पद्धत नाही, तक्रारी आल्या. आता मी तिथंच दुकानातच आहे आणि इथं लोकांना माघारी पाठवतात, धान्य आलं नाही, पाठवलंय माघारी, तक्रारी आल्या जरा, म्हणून मी आता तिथं दुकानातच आहे. म्हणून मी तुम्हाला काय झालं म्हणजे धान्य मागच्या महिन्याचं द्यायला लागलेत का कुठलं, काय झालं? देणं झाली धान्य, गेलं माघारी म्हणतात लोकांना. पाठीमागच्या महिन्याचं का? या महिन्याचं पण, पाठीमागे महिन्याचं काय? महिन्यात नेते की हो. नाही या महिन्याचं सुरूच आहे की आता. आपण त्यासनी सांगा आणि व्यवस्थित बोला, सांगा. लोकांना इथं त्यांची भाषा बरोबर नाही, मी बोलते त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांचे कोण पाटणकर आहेत ते आता इथं नाही येत, ते वाजेगावचे. बरोबर सांगते मी अंगात. हा त्यांना सांगा जरा. सांगते तुमचा फोन आला. हो हो, त्यांचं असलं तर काय देऊन टाका. आणि कसं आहे, तुम्हाला काय फरक पडतोय का? देणार नाही म्हणलं का मी देतो म्हणतो. अहो पण प्रेमानं बोला की तुम्ही, काय अडचण आहे 4 वेळा का? विचारा, मी 4 वेळा. मी कधीच वाईट कुणाला आता बोलतो. देणार म्हणतो नाही मला बोलला काय तुम्ही. तात्पुरतं आलेलं म्हणून. कशाला उगाच त्याला, त्याने एवढं केलं असतं का? तुम्ही जर म्हटलं घेऊन जा म्हटलं तर त्याने एवढं केलं असतं का? सरळ म्हटलं तुझं तू घेऊन जा, विषय संपला असता. ये ना तुमचं कार्ड घेऊन या. तुझं कार्ड घेऊन ये. कशाला बोलताय? आता मॅडम आता बोलतीलच, त्या आहेत ना. आमचं काय वेळ आहे का? मॅडम बोलणार की त्यांच्या संग. आता तुम्ही कशाला नाही बोलताय? मॅडम सांगणार का? सांगितलं की नाही नाही, ते आता काय आहे, आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात हो ना, पाटणकर इथं आल्याशिवाय जायच नाही पाटणकर. किती लाभार्थी? अरे ते कडेगावला काय करतात, दुसऱ्या कामांसाठी गेलं. नाही कडेगावात बोंबच बॉम्ब आहे, सगळ्या ठिकाणी असं आहे. आता तुम्ही असं सापडल्या म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही. लय वाईट अवस्था आहे हो, लय वाईट अवस्था आहे. म्हणजे मी कुठं काय गैर वागतो? सापडला माहिती, गैरवागत नाही तुम्ही. गैरवर्तणूक पण हा गैरप्रकारच आहे. ग्राहकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे. 100% वागतो आपण. 100%. तू तहसीलदारला जा, तू मॅडमला भेट. कधीही आपल्या तोंडात असं निघत नाही. तुम्ही सकाळी म्हणला ना. नाही रे, मॅडमला जाऊन भेट नाही तुम्ही म्हणला म्हणलं. सकाळी. मॅडमला जाऊन भेटा म्हणलो नाही, मला देता येणं झालं एवढंच बोललो गेल्या महिन्यातलं. कसं मग मागल्या पोटी माणूस आले तुम्ही द्यायला पाहिजे तसं धान्य. तुम्ही काय देताय? कुणाच मागायचं? हे काय याला मागं पाठवलं की? पाठवले तर तुम्ही अहो, मी मी नव्हतो 3 वाजता म्हणतो. 3:30 जो असं त्याने पण चुकी आहे ना. नाही, 3 वाजता. कधी असेल, पण मी देतो म्हटलं. ऐका की, आणि ते ऍडिशनल लाईटिंग नाही तुम्ही समजून सांगायचं बाबा आमच्या गावालेच नाही. असं कशाला करताय तुम्ही? याच गावचे आहेत ना, त्याला बाहेर लांबच्या गावाचा माणूस येऊन तुम्ही काय प्रॉब्लेम? हा देऊन टाका. हा, पाटणकरला बोलू. त्याला उद्या मॅडम पुढे जाऊ ना. मॅडम सांगितलं. मॅडम करतो त्याला फोन. बरोबर मॅडम काय होय ना, मॅनेज आहे मॅडम. मॅडमचं काय सांगताय? मॅडम मॅनेज आहे ना. बघा कॅमेरा ऑन, कॅमेरात बोलतो मी. मॅडमचे काय हप्ते बिप्ते आहेत का तुमचे? मग काय आहे? असं तर सांगा, तहसीलदारला काय पोचतात का तुमचे? शक्य नाही. आता अजित शेलार साहेब त्यांना काय जातो का हप्ता? अजिबात नाही तसलं काय. मग काय अडचण काय? हॅलो, अडचण काहीच नाही. देतो बोलले की. गिरीधर सुतार बोलतो मग थोडं. हॅलो 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 हा गिरीधर बोलतोय. गिरीधर बोलतोय. कुणीकडे आहे? आता चालू घरी बघ. मोहिते वडगावला येणार आहे काय? आता नाही का नाही? काय नाही, तुम्ही म्हणला की सकाळी तहसील कार्यालयात या म्हणून तक्रार करायला. आलोय तिथं. साहेबांनी घ्या, बरोबर घ्या, त्यांनी साहेब होय, काय सांगू त्यांना? तुम्ही सांगा म्हणा, तुमची काय अडचण असेल सांगा पाहिजे. आपल्याला काय विषय? बर, जी काय अडचण आहे का नाही ती त्यांना सांगा की. तुम्ही कलेक्टर आहे का तहसीलदारकडे जायला म्हणून सांगताय का? ठीक आहे, माझे जाऊ दे रे, भाऊ- कशाला हा? बोलतोय ना? ऐक सांगा, 2 मिनिटं. हा. एकदा ताकीद दिली मी, संपला विषय. हा बोला की. हा, पहिल्यांदा तुमचा आणि माझा काय विषय होता का त्यात सांगा बघू. कुणाचा? तुमचा आणि माझा विषय मी काय? तुम्हाला सरळ काय बोललेलो? ऐका 2 मिनिटं जरा, 2 मिनिटं ऐका. हा तुम्ही हा मला विचारायचं काय काम म्हणतो का देशी धान्याच काय झाले म्हणून. तिथनं सुरुवात आहे त्यानंतर हा बर बर बरोबर ना? हा बर हा मी कशाला आणतो, केवायसी लागतो. तुमचा माल तुम्ही दुकानदार कोण आणून तुम्ही मला विचारायचं काही काम होतं का? मुद्दा एक विषय आहे. बर. मग आता इथं अंगवणे म्हणते तर दोघांच्याकडे आहे चार्ज. असं आहे की, असं दे की. मग तुला सांगितलं की बाय तो मला हा. काय भया विनंती वाटत, मला काय फोन करतो, तुझी काय असेल ती लेखी तक्रार केली विषय सोडून. बर, मला लेखी दे की मग तुम्ही. हा फोन ठेवलाय. हे बघा, हे चालेल का असं?
हा तुम्ही म्हणताय तो पार्टनर, तो म्हणतो मला काय नाही, मी केवायसी राहिलो तर माझं काम झालं. तसं बोलतोय त्याला मी काय करू सांगा. अहो तुम्ही सांगितलं पाहिजे ना तुमचा पार्टनर उद्या तहसीलदारकडे. नाही नाही नाही, ऑफिसला मी उद्या सांगतो. उद्या जाऊन तहसीलदार येणार आहेत आता तासाभरात. उद्या तहसीलदारकडेच उद्या तहसीलदारकडे जाऊन बसायचं आणि या दुकानाचं लायसन तर सस्पेंड करा आणि इन्क्वायरी तर लावा सरळ म्हणायचं. आणि तो कोण पाठण करा असं बोलतो झालं राहिलेलं सगळं. धान्य दिलं का मागच्या महिन्यातलं? काय ते मागच्या महिन्यातलं कुणाला मागच्या महिन्यातलं धान्य राहिलं ज्यांनी नेलं नाही कुणी ते धान्य मागं दिलं का तुम्ही शासकीय गोदामात? तुला माहिती आहे का नाही देतो का हा? मग इथंच असते नाही. शासकीय गोदामात द्यायला लागतं, नियम आहे. मग इथं आल्यानंतर मग इथं लोकांना का देत नाही तुम्ही? इथं ठेवून काय करणार त्याला? पुढल्या वेळची मंजुरीला ते कमी केलं जातो. एकूण हा, मग मंजुरी त्याचं आलं त्याला दिलं पाहिजे ना. मागच्या महिन्याचं तुम्हीच ठेवताय धान्य, काय करताय? नाही मंजुरी ब्लॅक न विकायला ठेवताय का? पुन्हा नंतरच्या मंजुरीत ते कमी देते ते तिसऱ्या महिन्यातल्या. मग तुम्ही शासकीय गोदामात द्या ना मागं, मग राहिलेलं तिथनं येते ना परत डायरेक्ट ऍड होऊन येईल ना इकडं. बरं बघतो विचारतो. नाही ते तुमचा पार्टनर त्याला सांगा हे असं बोललेलं चालणार नाही, बोललं पाहिजे बघा, व्यवस्थित बोललं पाहिजे. फक्त भाषा ही करा. ठीक आहे चला. आम्हाला काय कशाला उघड डोक्याला ताप करताय हा? आपलं काही तक्रार आहे तुमच्या सवय नाही, तुमची तक्रार नाही. कशाची बोलते तुमच्या इथं काय हा?